मराठीच्या मुद्द्यावरून मीरा रोडमध्ये निघालेल्या मोर्चात मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची एकजूट। अखेर मनसेने ठरवलेल्या मार्गावरूनच निघाला मोर्चा। अविनाश जाधव यांच्यासह स्थानबद्ध केलेल्या नेत्यांची सुटका। मोर्चात सहभागी होण्यासाठी गेलेल्या मंत्री सरनाईकांना हुसकावून लावलं। 50 खोके एकदम ओकेच्या सरनाईकांसमोर घोषणा। लोकांच्या रेट्यापुढे सरनाईकांची माघार। मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारण्यावरून मुख्यमंत्र्यांची राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे तीव्र नाराजी। परवानगी नाकारून बदनामीचा कोणाचा हेतू होता का याचा अहवाल सादर करण्याचे आदेश। भाजप खासदार निशिकांत दुबेंचा पुन्हा एकदा ठाकरे बंधूंवर निशाणा। नाव न घेता उद्धव ठाकरेंच्या नेत्याच्या मालमत्तेची यादी जाहीर, तर राज ठाकरे गुंडशाही करत असल्याची ही टीका। कुणी परवानगीशिवाय प्रसार माध्यम सोशल मीडियावर व्यक्त होऊ नये, मनसैनिकांना राज ठाकरेंचं फरमान। प्रवक्त्यांनी परवानगी घेऊनच बोलण्याची सक्ती। विरोधी पक्षातील आमदारांचं सरन्यायाधीशांना निवेदन। विरोधी पक्षनेतेपद रिकामं ठेवून सरकार लोकशाहीची पायमल्ली करत असल्याचा आरोप। विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करताना विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना डिवचलं। नीलम गोरे, नितेश राणे, दीपक केसरकर आणि गोगावलेंविरोधात शेरेबाजी। आझाद मैदानावर विनाअनुदानित शिक्षकांचं आंदोलन। उद्या मुख्यमंत्र्यांची भेट घालून देण्याचं मंत्री गिरीश महाजनांचं आश्वासन, तर आंदोलनाला सुप्रिया सुळेंचाही पाठिंबा। सरन्यायाधीश भूषण गवई यांचा विधिमंडळात सत्कार। मुख्यमंत्री फडणवीसांकडून गवईंबाबत गौरवोद्गार। पुण्यामध्ये आईचा निष्काळजीपणा बेतला असता मुलीच्या जीवावर। लहान मुलीला घरात ठेवून आई बाहेर गेल्यावर मुलगी सज्जावर उतरली। अग्निशमनच्या कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे बचावली मुलगी। वाशीतील एपीएमसी मार्केट मुंबई बाहेर हलवण्याच्या हालचाली। महापालिकेने एपीएमसी प्रशासनाकडे मागवला अहवाल। रहदारीला होणाऱ्या अडथळ्यामुळे नवी मुंबई महापालिकेचा विचार। भाजप आमदार सुरेश धस यांच्या मुलाची बाईक स्वाराला धडक। सागर धस यांच्या कारच्या धडकेत बाईक स्वाराचा दुर्दैवी मृत्यू। सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। मुसळधार पावसामुळे भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरणातून तब्बल 3,55,000 क्युसेकने विसर्ग। गोंदियातील 21 मार्ग वाहतुकीसाठी बंद, शाळांनाही सुट्टी। वर्सोवा ते घाटकोपर मेट्रो लवकरच 4 ऐवजी 6 डब्यांची होणार। वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडचा निर्णय, मुंबईकरांना दिलासा। बिहारमधील सर्व सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना 35% आरक्षण। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नितीश कुमार यांचा मोठा निर्णय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।